माजी आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील, राजेश भाऊंना शुभेच्छा देतील। यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पहिल्याप्रथम त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय तरुण होतकरू शेतकऱ्याचे कैवारी आदरणीय खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण, ज्यांनी मुद्दाम होऊन यवतमाळ येथून राजेशभाऊ पवडे यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले या राज्याचे माजी मंत्री, आदिवासी सेलचे भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शिवाजीरावजी मोघे साहेब, शहर काँग्रेस कमिटीचे व महापौर माजी महापौर आदरणीय अब्दुलजी सत्तार, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमचे स्नेही प्राध्यापक श्री भिंगे सर, प्रदेशचे सुरेंद्रजी घोडेस्कर, श्रावणजी रापनवाड, रेखाताई चव्हाण, श्री राठोड, या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असलेले श्री ठाकरे, आता बरेचसे सर्वांचे नावं घेऊन मी आता वेळ जास्त घेणार नाही। स्टेजवर बसलेले सर्व, मंचवर बसलेले सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्वच काँग्रेस पक्षाचे नेते, समोर बसलेले सर्व राजेश पावडेवर प्रेम करणारे व काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज राजेश भाऊचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये आनंदामध्ये होतो आहे। राजेश भाऊ परवाच आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री सपकाळ साहेबांनी उत्तरचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासून धूमधडाका उठवला आहे। खूप काम चांगलं चालू आहे, पक्ष वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून चालू आहे। हे काम चालू असताना मध्येच वाढदिवस आला। या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा अतिशय एक चांगला उपक्रम, काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, आपल्याशी संबंध आपल्या जुळवावा, त्यामुळं आपण हा मेळावा आयोजित केला। अतिशय स्तुत्य गोष्ट आहे की आपण काँग्रेस पक्षाला वाहून घेतलेला आहे। आजच नाही, गेल्या 30-32 वर्षापासून मी पाहतो। मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना या जिल्ह्यामध्ये, तेव्हासुद्धा सरचिटणीस म्हणून मी माझ्या बॉडीमध्ये तुम्हाला तेव्हाही घेतलं होतं। त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही युवक काँग्रेसची फळी चांगली निर्माण करायचं काम या भागामध्ये आपण केलं मागच्या काळामध्ये। आता आपल्यावर जबाबदारी, आता प्रदेश काँग्रेस कमिटीनं फादर काँग्रेसचा उत्तरचा अध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपवली आणि अतिशय मला आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। हिम्मतबाज माणूस आहे, जिगरबाज आहे, अतिशय तळमळीनं पक्षाचं काम करणारा माणूस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला मला राहता आलं, त्याचं स्वागत करता आलं, मला 2 गोष्टी बोलता आल्या त्यांच्या संदर्भात, मी माझंही भाग्य समजतो। राजेश भाऊ, एक आहे की मी कधी वाढदिवस माझा साजरा कधी केला नाही। त्याचं कारण काय, वाढदिवस जेव्हा साजरा करता तेव्हा आपलं वय समजते, त्यामुळं आपलं वय समजू द्यायचं नसते, त्यामुळं वाढदिवस आम्ही साजरा करत नाही। आता आपण वाढदिवस साजरा केलात, आता तुमचं वय किती झालं हे आम्हाला काही कळलं नाही, तुम्ही कितवा वाढदिवस हे लिहिलंच नाही, त्यामुळं आम्ही वाढदिवसच साजरा करत नाही। मी आजपर्यंत कधी वाढदिवस आमदार असतानाही केलो नाही, युवक काँग्रेसचा अध्यक्ष असतानाही केलो नाही, आता जिल्हा अध्यक्ष असतानाही केलो नाही, किंवा मोठ्या कोणत्या पदावर गेलं तेव्हाही वाढदिवस मी साजरा केलो नाही। पण वाढदिवस साजरा करण्याचं मागचं कारण एक असते की आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून काही चांगले उपक्रम राबवलं पाहिजे आणि ते उपक्रम राबवण्याचं काम
आपण केलात, त्याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. राजेश भाऊला मला एवढीच विनंती करायचं आहे की उद्या आपल्यावर जे जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पडत असताना उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. एक मिनिट. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हिरारीनं भाग घ्यावा लागेल. पक्षाची जबाबदारी काही सोपी काम नाही. त्यामुळं आणि मला खात्री आहे आपल्याजवळ आता सर्वच गोष्टीची तयारी आहे. तुमच्याजवळ सर्वच काही आहे. जिगरबाज आहात, हिंमतबाज आहात, प्रामाणिक आहात पक्षाबद्दल. कोण कुठं जाईल म्हणल्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये टिकून राहिलात. त्यामुळं तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे. पण या विश्वासाला पात्र राहण्यासाठी म्हणून उद्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला थोडं हात मोकळा करावा लागेल, खिसाही थोडा मोकळा करावा लागेल. बरोबर आहे की चूक आहे? त्यामुळं तेवढं जर काम तुम्ही केलात तर खरा वाढदिवस साजरा केल्याचं सार्थक तुम्हाला लागेल आणि ते कराल ही अपेक्षा मला आहे. आणि आपल्याला एवढंच सांगेन की राजेश पावडेचं काम अतिशय या भागामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रामाणिकतेने त्यानं काम चालू केलेलं आहे. आणि या कामाला सर्वांचा तुमचा आशीर्वादाची आवश्यकता आहे. तुमच्या सर्वांना आशीर्वाद आपण द्यावा. पक्षश्रेष्ठीचा तर आशीर्वाद आहेच, पण आपला गरीब माणसाचा सुद्धा आशीर्वाद राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तेही आशीर्वाद निश्चितपणानं तुमच्या पाठीमागे राहील हीच अपेक्षा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो. आणि राजेश भाऊंना मी अभिचिंतन करतो की आपलं आयुष्य जे काही पुढच्या काळामध्ये जे काही आपल्या मनामध्ये अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला शक्ती देवो, तुमचं आरोग्य चांगलं ठेवो हीच अपेक्षा आजच्या या निमित्तानं व्यक्त करतो. आणि तुमचा मी दक्षिणचा अध्यक्ष म्हणून, तुम्ही उत्तरचे अध्यक्ष म्हणून आपण दोघंही खांद्याला खांदा लावून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महापालिकेमध्ये जे काही जबाबदारी अब्दुल सत्तारभाई आमच्यावर देतील तेही जबाबदारी स्वीकारून निश्चितपणानं काँग्रेस पक्ष कसं वाढवेल यासाठी आम्ही निश्चितपणानं दोघेही प्रयत्न करू. आणि याच कामासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या काँग्रेस पक्षासोबत राहावा हेच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्याकडून व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा राजेश भाऊंना माझ्या वतीनं, दक्षिण विभागाच्या वतीनं, आमच्या मतदारसंघाच्या वतीनं, बेटमोगरेकर कुटुंबियाच्या वतीनं लाख 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 शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.